कोर्टामध्ये बदल आपल्यालाच करावा लागेल. बदल हा व्यक्तीकडे बघून घडत नाही. बदल हा परिस्थितीकडे बघून घडतो. तर त्याला 27 वर्ष काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले मराठ्यांमुळे. हं. तर ते इतके भयानक होते. त्या पुस्तकात जे मी वाचलं. आत्तापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात मला असं वाटतं कुठला जिल्हा नाही की जिकडून मला फोन आला आणि हे प्रेम कमावण्यासाठी खूप वेळ जातो. पैसा कमावता येतो, प्रेम कमावता येत नाही, जनता कमावता येत नाही किंवा एडिट बघतात कोण कसं. करतं नीट? एडिट माझा एक मित्र आहे गौरव पवार. तर ते एडिट करतात. म्हणजे मीच. हो. नमस्कार, मी ॲडव्होकेट गौरव पवार. आज आपल्यासोबत आहेत मंदार लोणारे, जे कमीत कमी वयात आणि ज्यांनी रील्सच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर आणि अखंड देशभर ज्यांच्या रील्स व्हायरल होत आहेत, ज्यांचे लीगल नॉलेज, ज्यांचं कायद्याचं ज्ञान हे सिंपल भाषेतून प्रत्येकापर्यंत पोचवत आहोत. असे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत मंदार. नमस्कार मंदारजी. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हां, तर सर्वात प्रथम तुम्ही आपल्या ऑडियन्सला सांगा की तुमचं बेसिक एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे? मी BSc केलं आहे. BSc ह्युमन सायन्स बांद्रोकर कॉलेज ठाणा आणि आता त्याच्यानंतर मी LLB केलं आहे आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज ठाणे. तर माझं आता तिकडून LLB पूर्ण झालं आहे. अच्छा, आणि म्हणजे तुम्ही कोणता कोर्स केला आहे? जो 5 इयर्सवाला आहे का 3 इयर्सवाला आहे? LLBमध्ये जर आपण 12वी नंतर जर आपल्याला LLB करायचं असेल तर त्याच्या 5 वर्षाचं कोर्स आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 डिग्र्या भेटतात, BLS आणि LLB. आणि जर आपल्याला 15वी नंतर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर जर आपल्याला करायचा असेल कोर्स तर तो 3 वर्षाचा कोर्स आहे. त्यामध्ये फक्त आपण LLB करतो असं. अच्छा, म्हणजे जे आता नवीन बिगिनर्स आहेत, जे नवीन मुलं आहेत, ज्यांना वाटते की आपण लॉमध्ये काही करिअर करावं किंवा काय करावं, तर त्यांना कसं गाईड कराल? किंवा आता खूप सारे तुम्हाला फोन पण येत असतील किंवा खूप सारे मला पण प्रश्न विचारतात की की दादा लॉसाठी काय काय स्टेप आहे किंवा कोणत्या कॉलेजमध्ये जायचं किंवा म्हणजे स्टार्टिंगच कशी करायची? ज्यांचं नुकतंच 12वी झालं आहे किंवा ज्यांचं नुकतंच ग्रॅज्युएशन झालं आहे, त्यांना तुम्ही कसं सांगाल? लॉला जर ॲडमिशन घ्यायचं तर त्याची एक प्रोसेस असते. हां. पहिलं की आपला एक माइंडसेट पाहिजे की आपण आता कोर्टात जाणार आहे काही वर्षांनी, म्हणजे काही वर्ष म्हणजे 5 वर्षात किंवा 3 वर्षात. तर माझं असं मत आहे, कारण की मी आज खूप असे स्टुडंट्स बघतो की जे फक्त असं धक्का दिला आणि ते लॉला आलेत. हां. तर असं खूप सारी गर्दी करण्याचं असं मला काय वाटत नाही की खूप गर्दी येते. पण त्यातले जे सोन्यासारखी जी काही पोरं आहेत तर मला असं वाटतं की त्यांनी जे एक प्रोसेस आहे ते CETची एक्झाम त्याला अगोदर द्यावी लागते. तर CET एक्झाम हे सर्वच पास करतात. पण माझी अशी इच्छा आहे की एकदम धडाकेबाज अशी पोरं आली पाहिजे, कारण की त्यांना उद्या कोर्टात रिप्रेझेंट करायचं आहे आणि त्यांना देश रिप्रेझेंट करायचं आहे, कारण की उद्या ते एखाद्याला न्याय मिळवून देणार आहेत. कारण की जर तुम्ही खूप सारे असे जर स्टुडंट्स बघाल की त्यांना माहीत नसतं, त्यांना फक्त त्यांच्या आईवडिलांची इच्छा असते आणि ते लॉमध्ये येतात. हां, तर मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं एक स्वतःची तयारी, मनाची तयारी आणि की CET देऊन CET दिल्याच्या नंतर पण ॲडमिशनचे कॅप राऊंड्स असतात. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3. मग ते कॅप राऊंडमध्ये आपल्याला कॉलेजेस लागतात. तर त्यांना मग ते 5 कॉलेजेसपैकी जे कुठलं कॉलेज लागतं ते त्या हिशोबाने त्यांना घ्यायचं असतं. अशी प्रोसेस आहे. ओके. तर मग माझा पुढे असा एक प्रश्न होता की त्या कॅप राऊंडसाठी म्हणजे बघा, काही ज्यांना नुकतीच डॉक्युमेंटेशनचं असतं किंवा काय असतं, तर त्यामध्ये जी इम्पॉर्टन्स आहे ती फक्त हायलाईट केली तर म्हणजे वेल अँड गुड. कारण का नवीन जी मुलं ज्यांना लॉ करायचं आहे जेव्हा त्यांच्याबद्दल तुम्ही जर सांगितलं तर वेल अँड गुड. त्यांना डॉक्युमेंट्स फक्त माझ्या मते जे 10वी-12वीचे रिझल्ट्स, लिव्हिंग सर्टिफिकेट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर, आणि कास्ट सर्टिफिकेट जर कास्टमध्ये कास्ट व्हॅलिडिटी, इन्कम दाखला, डोमेसाईल येते, बस इतकंच. माझ्या मते ते इतकंच लागतं. तर सर्वसामान्य जी लॉ पासआउट मुलं आहेत किंवा ज्यांचं नुकतंच लॉ झालेलं आहे, तर त्यांना खूप असा प्रश्न पडतो की इंटर्नशिप करायची किंवा ती इंटर्नशिप कोणत्या वेळेत करायची. तर त्याबद्दल तुम्ही काही तुमचे विचार सांगू शकता का? मला असं वाटतं की इंटर्नशिप करणं हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की म्हणजे कधी करायची, काय करायची. पण माझ्या मते लॉ कॉलेजेस जर तुम्ही बघाल तर ते सेकंड इयरपासून आपल्याला की तुम्ही बाहेर आपल्याला हे करतात की तुम्ही इंटर्नशिप करा. तर आणि खूप म्हणजे खूप कमी जे मुलं आहेत की जे फर्स्ट इयरपासून करतात, कारण की फर्स्ट इयरपासून जेव्हा करतात तेव्हा कुठल्या सिनियरकडे ड्राफ्टिंग शिकलं किंवा कुठले सायटेन्शन्स त्यांना काढून दिले, काही मदत केली. तर मी फर्स्ट इयरपासून करतो, तर माझा तसा अनुभव आहे. अच्छा, म्हणजे ते असं असतं का की एखाद्याला क्रिमिनल किंवा सिव्हिल, तर त्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे
नॉर्मली तुम्ही कसं बघता त्याकडे? क्रिमिनल आणि सिव्हिल हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. क्रिमिनल्समध्ये आपलं जे डे टू डे लाईफ म्हणजे जे क्राईम मॅटर्स असतात ते, आणि सिव्हिलमध्ये जमिनीशी रिलेटेड आहेत तसे मॅटर्स असतात. तर खूप सारे विद्यार्थी क्रिमिनल्सकडे येतात. मेजॉरिटी माझ्या मते की क्रिमिनल्सकडे येतात आणि खूप कमी की सिव्हिल्सकडे जातात. आणि त्यांच्यामध्ये पण एक तिसरा वर्ग आहे की जो कॉर्पोरेटकडे आता वळालेला आहे. तर तुमच्या प्रॅक्टिसिंगच्या कालावधीमध्ये तुम्ही कधी कोणती अशी इंटरेस्टिंग एखादी केस जी तुम्ही हँडल केली आहे का, किंवा त्याच्याशी तुम्ही निगडीत आहात, तर अशी कोणतं ऐकायला आवडेल मला. आता रिसेंटली मध्यंतरी एकदा एक केस होती NDPSची. तर त्याला गांजा विकताना पकडलेलं पोलिस. सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय. जर NDPS जर सांगितलं, जर NDPSचं म्हणजे जर आपण ड्रग्सच्या रिलेटेड जर कुठला कायदा असेल तर तो आपण NDPSमध्ये आपण घेतो. NDPS ॲक्ट वेगळा आहे, कारण की त्यामध्ये सगळे ड्रग्सच्या रिलेटेड, समजा कोणी गांजा पिताना पकडलं तर त्याच्यावरती सेक्शन्स वेगळे आहेत. कोणी विकताना पकडलं, कोणी पिताना पकडलं, गांजासोबत MD चरस असे खूप सारे ज्या गोष्टी आहेत, तर त्यांचं सेवन करताना किंवा ते विकताना जर पकडलं तर त्याच्यावरती आपल्याला NDPS ॲक्टनुसार आपल्यावरती गुन्हा दाखल होतो. अच्छा. तर NDPS ॲक्टची केस माझ्याकडे आता मध्यंतरी आलेली. तर त्यामध्ये त्याला विकताना पकडलेलं. तर ती केस माझ्यासाठी जरा वेगळी होती. म्हणजे विकताना म्हणजे तुम्ही थोडं एलॅबोरेट करून सांगितलं तर? त्याच्यासोबत एक रिक्षा होती, त्याला सापळा लावून पकडलेला. अच्छा, म्हणजे पोलिसांनी सापळा लावून पकडलेला. तो खूप दिवसापासून विकत होता. पोलिसांनी पूर्ण सर्व माहिती घेऊन मग पूर्ण सापळा लावून त्याला पकडला. त्याच्याकडे आय थिंक 10 ते 15 किलो काहीतरी गांजा होता. गांजा होता. तर त्याला ते विकताना त्यांनी पकडलेलं. तर ही केस जरा माझ्यासाठी युनिक होती. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये काय बेल किंवा त्याचं काय असं? तर त्याच्यामध्ये बेल जर NDPSमध्ये जर आपण बघितली तर 90 दिवसाच्या नंतरच भेटते. जर आपण रिया चक्रवर्ती जर केस बघितली तर त्या जजमेंटनुसार आपल्याला NDPSमध्ये 90 दिवसाच्या आत बेल भेटणं शक्यच नाही. मग त्यामध्ये तो किती दिवस आत राहिला किंवा काय? तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक PC आणि एक JC. तर त्याला पहिली पोलीस कस्टडी असते आणि एक ज्युडिशियल कस्टडी. PC आणि JC म्हणजे मला माहिती आहे ॲज अ ॲडव्होकेट, बट तुम्ही जर जनतेला सांगितलं तर PC आणि JC काय असतं? एक PC म्हणजे पोलीस कस्टडी असते की तुम्ही जे पोलीस स्टेशनला असतात तिकडे असतात, पोलीस तुमची इन्क्वायरी करतात. आणि JC म्हणजे तुम्हाला जेलला, ज्युडिशियल तर प्लस सेंट्रल जेल किंवा कुठलंही जवळचं जेल असेल मोठं तर तिकडे असणार. तर NDPSमध्ये जो माझा क्लायंट होता तर त्याला आपण जास्तीत जास्त 14 दिवसाची PC देऊ शकतो, पोलीस कस्टडी देऊ शकतो. पण त्याला 6 दिवसांची पोलीस कस्टडी भेटली, कारण की माल जप्त झालेला होता. आणि 6 दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये आणि ज्युडिशियल कस्टडी जर तुम्ही बोलाल तर NDPSमध्ये जे 90 दिवसाचा मी तुम्हाला क्रायटेरिया सांगितला, 90 दिवस आत ठेवतात. तर हे 6 आणि मग ते 84. मग असे मिळून 90 दिवस त्याला पूर्ण राहावं लागतं. मग त्यानंतरच तुम्ही बेलसाठी अप्लाय करू शकता किंवा ओके. तर मला पुढे विचारायचं आहे की तुम्ही हे क्षेत्र कसं निवडलं की मला लॉच करायचं आहे किंवा काय? नाही, मला असं काय आयडिया नव्हतं आणि मला काय असं लॉ करायचं आहे असं माझं काय लहानपणापासून काय, माझं असं लहानपणी आपण ठरवत नाही ना. आणि जे लहानपणी ठरवतात त्यांची गोष्ट वेगळीच आहे. पण जसं सचिन तेंडुलकर लहानपणीच त्यांना क्रिकेट व्हायचं, मला असं काही व्हायचं नव्हतं. अशा असंख्य गोष्टी आपल्या डे टू डे लाईफमध्ये चेंजेस घडतात. आणि आता लहानपणी जसं कोण ठरवत नाही की मला क्रांतिकारी व्हायचं आहे, तो जसा जसा मोठा होतो त्या गोष्टी त्यासोबत घडतात. तर त्याला असं वाटतं की आपण आता ह्याच्या पुढे, कारण माझं शिक्षण जे तुम्ही बघाल तर BSc झालेलं आहे. तर BSc नंतर माझ्यामध्ये तरी कोण LLB करत नाही, एकदम क्वचित खूप लोक BSc नंतर. एक्झॅक्टली, BSc नंतर सगळे जर मेडिकल फील्डमध्ये किंवा MSc सायकोलॉजी किंवा MSc न्यूट्रिशनिस्ट असे, म्हणजे माझे मित्र तर सर्व तेच झालेले आहेत. तर माझा असा काय गोल नव्हता की मी LLBच करेल. तर मी म्हणजे एक पॉलिटिकल पार्टीसोबत हे होतो की मला असं वाटलं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण की लहानपणापासून त्यांच्यासोबत राहिलो आहे, त्यांच्यासोबत वाढलो आहे, आपल्या शिक्षणाचा त्यांना काहीतरी उपयोग झाला पाहिजे, तसं माझा एक विचार होता. आणि फक्त शिक्षण घेऊन पण उपयोग नाही, BSc करून जर माझ्या पक्षाला जर काही उपयोग होत नसेल तर मग माझा काय उपयोग नाही असं मला वाटत होतं. म्हणून मी LLB करायचं ठरवलं की LLB करून ॲटलिस्ट माझे कार्यकर्ते त्यांचं काही, म्हणजे समजा बेल घ्यायची असेल काय असेल, त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास नको होता काय. कारण की आपण जर एका पक्षात राहतो तर आपल्याला कायद्याशी संबंध येतो, आंदोलने हे आहेत काही, त्यामध्ये अरेस्ट होतात काय होतात. तर असं माझं हे झालं की मला असं वाटलं की आपण LLB केलं पाहिजे. ओके. तुमच्या आता तुम्ही ज्या प्रश्नाचं माझं उत्तर दिलं, तर त्या प्रश्नामध्ये ना खूप पक्षाचं किंवा त्या पॉलिटिकल पार्टीचं, म्हणजे
तुम्ही त्यामध्ये कसं गुंतत गेलात किंवा तुम्ही त्यामध्ये कसं तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री केलीत, तर त्याबद्दल काही सांगू शकता का? मग लहानपणापासून माझ्यावरती राजसाहेबांचा खूप प्रभाव आहे. मी राज ठाकरे. हो, राजसाहेब. तर मला लहानपणापासून असं खूप वाटलं. एक तर बघा 2 गोष्टी आहेत. मी जेव्हा बघतो समाजामध्ये तर 2 गोष्टी असतात. एक तर तुम्ही पूर्ण नेग्लेक्ट करा किंवा तुम्ही त्या चिखलात येऊन तो चिखल साफ करा. या 2 गोष्टी आहेत. एक तर बघूच नका. आणि यामध्ये मला असं वाटलं की आपण सन्मान्य राजसाहेबांसोबत राहायचं आणि साहेब जे बोलतील ते आपली. वयाच्या कितव्या वर्षी तुम्हाला असं वाटलं की बाबा हां, जेव्हा आपलं असतं ना की एखादा पॉईंट असतो की बाबा मी ह्या माणसाचं भाषण ऐकलं आहे ह्या वेळेला, किंवा असं कोणत्या वर्षी तुम्हाला वाटलं की? माझं 2006ला पक्ष स्थापन झाला. हां, 2006. आय थिंक मला वाटतं मी 2008ला कृष्णकुंजला जेव्हा गेलेलो तेव्हा मी खूप लहान होतो. आमच्याकडची सर्व ठाण्याची टीम गेलेली आणि त्यानंतर तिकडे जो माहोल होता, जो साहेबांनी मग 3ऱ्या मजल्यावरनं जो वरतून हात दाखवला, मग ते कार्यकर्त्यांचा जल्लोष, तर तो माझ्यासाठी खूप मोमेंट भारी होता. आणि तिकडून मला असं साहेबांची मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. लहानपणी जेव्हा मी क्लासेसला होतो, म्हणजे असं घरगुती क्लासेसमध्ये होतो, तर त्या लोकांनी मला असं एक हे सांगितलेलं की शनिवार होता आणि त्यांनी माझा राष्ट्रीय आवडता नेता, त्यांनी असं सांगितलं की निबंध लिहा. मला काही आयडिया नव्हतं की राष्ट्रीय नेता कोण. आता मी जेव्हा त्या गोष्टी सर्व बघितल्या की त्यांनी मला सांगितलं की माझा आवडता राष्ट्रीय नेता तुम्हाला लिहायचा आहे. मला काही आयडिया नाही. मी जेव्हा सोमवारी आलो क्लासेसमध्ये, कोणी सावरकरांवरती लिहिले, कोणी गांधींवरती लिहिले, कोणी सुभाषचंद्र बोसवरती लिहिले आणि मी 4 लाईन लिहिलेल्या ते पण राजसाहेबांवरती लिहिलेल्या. तर म्हणजे हे लहानपणापासून मला साहेबांबद्दल खूप आकर्षण. तर तुम्हाला घरातून त्याबद्दल काही सपोर्ट आहे का? किंवा तुम्ही पॉलिटिकल पार्टीमध्ये म्हणजे एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या आंदोलनात जाता किंवा त्याच्याशी निगडीत असता तुम्ही, तर तुम्हाला घरातून काय सपोर्ट आहे असं? किंवा घरातून तुमच्याबद्दल काय असं बोलतात की बाबा, कारण का प्रत्येक आपण ज्या वर्गातून येतो, मिडल क्लास वर्गातून येतो, त्यामध्ये आपले आईवडील बोलतात की बाबा पॉलिटिकल पार्टीपासून थोडं लांबच राहतो, किंवा पायी सगळे चालतील पण पॉलिटिकल पार्टीमधून थोडं तू हे कर, कारण का पॉलिटिकल एक चिखल आहे ज्याच्यामध्ये तू जास्तीत जास्त जाशील तर गुंतत जाशील किंवा खेचत जाईल तो तुला. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? लहानपणी आईवडिलांना वाटायचं की थोडं क्रेझीनेस आहे, म्हणजे साहेबांबद्दल जरा जास्त प्रेम आहे. पण तसं असं मोठा होत गेलो, 14, 15, 16 वर्ष मला वाटतं मी कॉलेजला पोचलेलो. 11वी 12वी काहीतरी, 11वीला होतो काहीतरी, आय थिंक 16-17व्या वर्षी. तर 11वीला नुकतंच होतो. तर साहेबांबद्दल खूप आकर्षण होतं. आकर्षण इतकं भयानक होतं की म्हणजे साहेब जे बोलतील ती पूर्व दिशा, म्हणजे आजही तेच आहे. पण मग ते घरच्यांना एक भीती वाटते की अरे हा आता थोडा हातून, कारण की ते लहानपण असतं की जे आपण टीव्हीवरती बघतो, पण आपल्या हातात काय नसतं. आता लहान मुलगा जाऊन टोल नाका नाही फोडू शकत, पण 16-17 वर्षाचा मुलगा जाऊन फोडू शकतो. तर ते घरच्यांना थोडी भीती होती की बाबा हा चुकीच्या ट्रॅकला नको जायला. एक्झॅक्टली. आणि मिडल क्लास वर्गातनं तर असं आहे की म्हणजे ते बेल घेणं, जामीन करणं हे सगळं आता कळतं, पण ते तेव्हा इतकं नव्हतं कळत. तेव्हा असं वाटत होतं की उचलला दगड आणि हे केलं. पण माझ्यावरती तशी एकही केस नाही, पण जे सोबतचे होते त्यांना मी लहानपणाचं बघितले. पण ते खूप अवघड आहे माझ्या मते तरी. आणि BNSS आल्यानंतर तर म्हणजे प्रचंड अवघड आहे. कायदे आता तुम्ही मोडूच शकत नाही. जे नवीन कायदे आलेत, जे BNS आणि BNSS, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता? तर जे कायदे जे नवीन आलेत, तर त्यामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, जे BNN आणि BNSS, हां, आणि भारतीय साक्ष अधिनियम, म्हणजे जे IPC, CRPC आणि CPC, जे 3 कायदे आपण जे रिप्लेस केलेत, जे चेंज केलेत, हां, त्यांची नाव आहेत. अच्छा. तर त्यामध्ये तुम्हाला काय असं वाटतं का की जे पहिल्यापेक्षा कठोर आहेत किंवा काय, जे थोडेसे मेजर चेंजेस आहेत? ते मेजर चेंजेस आहेत, पण पहिल्यापेक्षा सॉफ्ट आहेत का थोडं हार्श आहेत आत्ताचे? मला असं वाटतं थोडंसं आता त्यांनी कायदा जड केला. बघा कसं असतं, वेळेनुसार कायदा बदली झाला पाहिजे. जर आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन बघितला तर तो 87चा वेगळा, 86चा वेगळा होता आणि 2019चा वेगळा आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शनमध्ये बदल झालेत कारण की ग्राहक आता बदली झालेत. ग्राहकांचं जे ऑनलाईन सगळं झालं आहे. IT ॲक्ट जर बघितला, IT ॲक्ट चेंज झाला आहे. IT ॲक्ट 2000चा जो होता, आता मला असं वाटतं की त्याच्यात पण अमेंडमेंट करायची खूप गरज आहे. आता रील्सच्या खाली ज्या कमेंट्स येतात त्याच्यामध्ये आपण IT ॲक्टचं सेक्शन 66A वापरतो, पण मला असं वाटतं की अजून IT ॲक्टमध्ये पण खूप म्हणजे असे वेळेनुसार कायदा बदली होत गेला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आता तुम्ही म्हटलात की जे रील्समध्ये नेगेटिव्ह कमेंट्स येतात किंवा काय, तर
तुम्ही जे रील्स शूट करता किंवा तुम्ही जे रील्स बनवता त्यामध्ये काही नेगेटिव्ह कमेंट्सशी तुम्ही कसं डील करता किंवा त्यांना कसं टॅकल करता तुम्ही? बघा, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. तर यामध्ये पॉझिटिव्ह पण असणार आणि निगेटिव्ह पण असणार. तर आपण लोकांना कायदा सांगतो, आपण काहीतरी चांगली गोष्ट करतो, तर आपण पॉझिटिव्ह वेनेच घेऊया, नेगेटिव्ह वेने घ्यायची गरज नाही माझ्या मते तरी. अच्छा. आणि तुम्हाला कधी असं वाटलं की रील्स शूट कराव्यात किंवा आपण एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जावं किंवा लोकांना कायद्याबद्दल सांगावं असं? मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं इतकं काय आयडिया नव्हती, म्हणजे अजून पण नाही. मी अजून पण स्नॅपचॅट जर तुम्ही बघाल तर मी कधीच यूज नाही करत. माझे मित्र मला काय पाठवतात ते पण मला उघडता पण येत नाही. म्हणजे मी इतका, जर तुम्ही म्हणजे लोकांना असं वाटतं की काही, पण मला ते खरंच अजून येत नाही. मी इंस्टाग्राम पण आता 7-8 महिने झालं शिकलोय की ते रील कसं बनवतात, रील कसं, म्हणजे कॅमेरामॅन तर ऑफकोर्स वेगळे, पण ते बनवतात कसं किंवा एडिट कोण करतं? एडिट माझा एक मित्र आहे गौरव पवार, तर ते एडिट करतात. म्हणजे मीच. हो. तर आपण थोडा आता वेगळ्या ट्रॅककडे वळूया. आपण थोडं कोर्ट किंवा लीगल प्रोफेशन याबद्दल मी थोडे तुम्हाला प्रश्न उत्तर विचारतो आहे की इंटर्नशिप करताना किंवा एखाद्या कोर्टमध्ये सादर होताना तुमचा अटायर किंवा तुमचं जे युनिफॉर्म असतो तो कंपल्सरी आहे? व्हाईट ब्लॅक म्हणजे जे इंटर्न आहेत त्यांना व्हाईट ब्लॅक ॲटलिस्ट. आणि जे समजा आपण आता हायकोर्टला गेलो तर हायकोर्टला आपल्याला बँड, कोट आणि गाऊन घालायला लागतो. अच्छा. असं डिस्ट्रिक्ट कोर्टला आपण ब्लॅक कोट, बँड आणि व्हाईट शर्ट घालू शकतो. अच्छा. मग त्यात काही एक्झम्पशन आहेत का? किंवा उन्हाळ्यामध्ये, फक्त उन्हाळ्यामध्ये आपण ब्लॅक कोट नाही घातलं तरी चालतं? हां, म्हणजे ते खूप गरमी पण असते आणि ब्लॅक कोट आपण. तर मी सुद्धा इंटर्नशिप केली आहे, तर मला असं वाटतं की एखादं इंटर्नशिप करताना किंवा एखादं आपण कोर्टामध्ये आपल्या सिनियरला रिप्रेझेंट करतो किंवा सिनियरसोबत जात असतो, ठीक आहे, तेव्हा आपल्यासोबत काय काय डॉक्युमेंट्स किंवा काय काय गोष्टी आवश्यक असतात त्या फक्त एकदा नवीन बिगनरला सांगितलं तर बरं होईल. माझ्या मते बघा, आपण समजा कुठलं ॲप्लिकेशन लिहायचं आहे अर्जंटली, आता काही आपलं ॲप्लिकेशन सादर करायचं आहे, त्याचं प्रिंट्स जर नसतील तर आपण हाताने लिहितो कोर्टात खूप वेळा. म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला, हायकोर्टला तर ॲप्लिकेशन आपल्याला टाईपवालाच चालतं. पण जर डिस्ट्रिक्ट कोर्टला आपल्याला तर ॲप्लिकेशन द्यायचं आहे तर एकदम जे नॉर्मल आपल्याला लागणारं साहित्य आहे किंवा फ्लॅग्स लागले किंवा तिकीट्स लागले, तिकीट्स, हां, तर त्या सर्व गोष्टी असतात, ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या इम्पॉर्टंट मला माझं असं मत आहे. एखादी इंटर्नशिप करताना किंवा कधी आता ॲप्लिकेशन लिहायचं तर कोर्ट फी लागली, वकालतनाम्याला ह्याला त्याला, तर त्या कोर्ट फी फक्त आपण 20चं 10चं तर ज्या सर्व लागतात त्या हिशोबाने फक्त ठेवलं तरी चालेल. तर आता तुम्ही बोलता बोलता बोलून गेलात की कोर्ट फीबद्दल, तर कोर्ट फीबद्दल काय असतं? कोर्ट फीचा इम्पॅक्ट काय आहे कोर्टामध्ये किंवा कोर्ट फी कशाला लागते, कशाला नाही लागत, त्याबद्दल काही सांगा. कोर्ट फी बघा, कोर्ट फी सगळ्यात ह्याला लागते केसेसमध्ये. आपल्याला एनॲक्ट असू दे, कुठला सिव्हिलचा असू दे, तर कोर्ट फीचा एक वेगळा ॲक्ट असतो. आणि कोर्ट फी म्हणजे बेसिकली काय आहे की कोर्ट फी कोणाकडे जाते? कोर्टाकडे जाते का शासनाकडे जाते? मी ते सांगतो. कोर्ट फीचा एक वेगळा ॲक्ट असतो. कोर्ट फीचा ॲक्ट हा प्रत्येक स्टेटचा वेगवेगळा असतो. तर आपल्याला ते शेड्यूल केलेलं असतं. आता महाराष्ट्राचा कोर्ट फीचा शेड्यूल वेगळा आहे, ॲक्ट वेगळा आहे शेड्यूल. तर त्यानुसार तो कुठल्या केसला किती कोर्ट फी लावायची, काय लावायची, किती पर्सेंटनी लावायची, तर ती कोर्ट फी परत गव्हर्नमेंटकडे जाते. म्हणजे इनडायरेक्टली पैसा आपला गव्हर्नमेंटकडे जातो. अच्छा. म्हणजे बेसिकली आपण जे कोर्टात जातो त्याचे आपण चार्जेस देतो कोर्ट फीच्या माध्यमातून, गव्हर्नमेंट. असं एक्झॅक्टली मला असं म्हणायचं. ओके. आता आपण प्रत्येक कोर्टात जातो, तर त्याचं सराउंडिंग तुम्हाला कसं कितपत पटतं? किंवा आता आपण एखाद्या कोर्टात जातो आहे तर तिकडचं ज्या बिल्डिंग्स असतात किंवा तुम्हाला माहिती आहे की काय हालत आहे आपल्या कोर्टाची, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, कोर्ट्स आता थोडे चांगले आहेत, कारण की मी आता जे भिवंडी कोर्ट बघितलं आहे किंवा नाशिक कोर्ट, नाशिक कोर्ट, तर ते मला आवडतात. हायकोर्ट कोर्ट असं आपण नाही बोलू शकत, कारण की तो एक सिस्टमचा पार्ट आहे, थोडा इम्प्रूव्ह होईल. अच्छा. पण ते आपण जातो तर तिकडे तुम्हाला वाटतं ना की किती आपण एखाद्या कोर्टात एंटर केलं तर तिकडे माणसांपेक्षा जास्त कागदं खूप असतात किंवा पेपर्स असतात, फाईल्स असतात खूप, तर त्याबद्दल तुम्हाला असं काही वाटतं का की चेंज करावं शासनाने किंवा नाही, कम्प्युटराईज करावं? चेंजेस झालेले आहेत, कारण आता सगळं ई फायलिंग, ई पिटिशन सगळं ऑनलाईन आता झालेलं आहे. तर आपण थोडं आता म्हणजे बदलत चाललंय हळूहळू, थोडंफार चेंजेस होत आहेत. आता माझ्या मते तर खूप कमी यूज होत आहे.
तुम्हाला काही असं वाटतं का की अजून काही बदल करता येईल याच्यामध्ये किंवा कोर्टामध्ये, किंवा तुमचं मत काय यावर? कोर्टामध्ये बदल आपल्यालाच करावा लागेल. कारण की जर तुम्ही बघाल तर तिकडे पान थुंकणारा माणूस हा रोज कोर्टात काम करणारा माणूस हे नाही गोष्टी करत. हम्म. माणूस तेच करतो की जो रिमांडला आला आहे किंवा त्याचे रिलेटिव्ह आलेत. हां. आता ह्याच्यावरती एक कायदा पण आहे की मुंबई पोलीस कायदा कलम 116 आणि 117 नुसार आपल्यावरती गुन्हा पण दाखल होतो की जर आपण कोर्टाच्या परिसरात परिसरात थुंकलो किंवा परिसर घाण केला. पण तरी पण लोक करतातच आहेत. तर हे सर्व बदल मला वाटतं आपल्या हातात आहेत. आपण हे सर्व बदल केले पाहिजेत. अच्छा, बदलावरनं आठवलं मला की एखाद्या माणसांमध्ये होणारा बदल, तर तुमच्या आयुष्यात असा कोणता व्यक्ती आहे की तुमच्यामध्ये जो बदल घडवून आणला, किंवा जो आधीचा मंदार आहे, जो लहानपणीचा मंदार आहे, टीनेजर मंदार आहे, किंवा आता आत्ताचा जो मंदार आहे, त्यामध्ये कोणता असा व्यक्ती आहे जो तुम्हाला असं वाटलं की बाबा या व्यक्तीने माझ्या आयुष्यात इम्पॅक्ट केला आहे, किंवा मी या व्यक्तीला ऐकून किंवा त्याला बघून चेंज झालो आहे, त्याला वाचून चेंज झालो आहे असं? बदल हा व्यक्तीकडे बघून घडत नाही. बदल हा परिस्थितीकडे बघून घडतो की आपल्याला त्या परिस्थिती राग येतो आणि मग त्या परिस्थितीशी कोणी आपल्या अगोदर त्या व्यवस्थेशी भांडले, मग आपण ती माणसं शोधतो. मग ती माणसं आपण त्यांच्या रूपामध्ये आपण त्यांची आत्मकथा जेव्हा वाचतो तर त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःला बघतो की आता आपल्याला ह्यांनी जे केलं आता ते आपल्याला करायची वेळ आहे. तर माझ्या मते असं व्यक्तीला बघून बदल नाही होतो, परिस्थितीला बघून बदल होतो. तर आता तुम्ही आता म्हटलात की मी वाचलं आहे किंवा त्या गोष्टी वाचल्यात किंवा काय, तर असं तुम्हाला काय वाटतं की कोणाला वाचून किंवा कोणाचे विचार वाचून तुम्हाला असा तुमच्यात थोडाफार बदल झाला आहे, किंवा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो पार्ट आहे, ज्याचं लिखाण आहे, किंवा त्याची परिस्थिती थोडाशी आपण रिलेट करतो बघा, एखाद्या आपण एखाद्या लेखकाला वाचतो किंवा एखाद्या आपण ऑथरला वाचतो, तर आपण त्याला रिलेट करतो. तर असं तुम्हाला कोणाचं लेखन वाटलं आहे? मी पहिलं तर सांगेल की पहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज, कारण की त्यांचं मी पुस्तक लहानपणी वाचलेलं. सेकंडला दुसरीला तिसरीला असेल तेव्हा मी वाचलं बाबासाहेब पुरंदरेंचं. तर ते राजा शिवछत्रपती आणि त्याच्यानंतर स्टार प्रवाहावरती अमोल कोल्हेंची सिरियल आलेली. हां. तर त्यानंतर जे आयुष्यात वेगळा इम्पॅक्ट पडला लहानपणीच, तर तो खूप होता. त्यांनी माझा सेल्फ कॉन्फिडन्स इतका हाय केलेला लहानपणी की मला कशाची भीती वाटत नव्हती. आणि लहान मुलं म्हणजे मला असं वाटत नाही की एखादा लहान मुलगा इतका हे असेल. मी लहानपणी इतके पोवाड्याचे शोज केलेत की तुम्हाला अंदाजा पण नसेल की मला लहानपणी माझे पीटीचे शिक्षक गजानन सर, महाजन सर, तर महाजन सर माझा असा हात धरून मला पूर्ण शाळेभर फिरवायचे की मंदार पोवाडा गा, आणि ते जिकडे सांगायचे मी तिकडे पोवाडा गायचो. तर तो 7वीचा रूम असायचा, 8वीचा रूम असायचा, मी 2री 3रीला, मी असं जास्त मोठा नाही, पण माझा सेल्फ कॉन्फिडन्स इतका हाय झालेला त्यावेळेला. आणि पुस्तकच माझ्यामध्ये हे गोष्टी करू शकतात. जर तुम्ही बाबासाहेबांची आत्मकथा वाचली तर माझी जीवनकथा, तर तुम्हाला असं वाटेल की आपलं आयुष्य तर काहीच नाही आहे. आपलं आयुष्य तर म्हणजे नगभर पण नाही, आपण ढीगभर सांगतोय. म्हणजे अशा गोष्टी आहेत. त्या माणसाच्या आयुष्यात खूप परिस्थिती, त्यांनी खूप संघर्ष केला. आपण तर त्याच्या नखा एवढे पण नाही आहे. तर मला असं वाटतं की ते आपल्याला बळ देतं की तुम्ही आता परिस्थिती जर बदली करायची, रिव्हॉल्युशन जर क्रांती काढायची, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, असं मला वाटतं की पुस्तकातून आपण ते खूप जास्त शिकतो. तर अशी एखादं पुस्तक किंवा एखादी कादंबरी तुम्ही आपल्या ऑडियन्सला सजेस्ट कराल का कोणती? माझं आता रिसेंटली जे मी वाचलं आहे तर मुकद्दर, स्वप्नील कोलते तर आपल्यात आता नाही आहेत म्हणा, 2019ला लॉकडाऊनमध्ये त्यांचं निधन झालं. तर मुकद्दर मी वाचलं आहे. मुकद्दर हे पुस्तक पूर्ण औरंगजेबावरती आहे. कारण की त्यांचं जो बाहेरचा जे पेपरबॅकचा जो कवर आहे तर त्याच्यावरती पूर्ण औरंगजेबाचे फोटो आहेत. मग असं खूप लोक आहेत की ते पेपरचं फर्स्ट पेज बघूनच की पुस्तक टाळतात वाचायचं. पण मुकद्दर लॉकडाऊन होता तर मी वाचली. मुकद्दर वाचताना मला असं कळलं की औरंगजेबाला 1680ला महाराष्ट्रात आला, म्हणजे महाराजांचं निधन झालं. 1681ला औरंगजेब इकडे आला आणि 1681 ते 1707 27 वर्ष तो महाराष्ट्रात होता. तर त्याला 27 वर्ष काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले मराठ्यांमुळे, तर ते इतके भयानक होते. त्या पुस्तकात जे मी वाचलं तर ते एकदम खूप भारी होतं माझ्यासाठी. तर आपण असं मनोरंजनावर प्रश्नच चालला आहे, तर एखादा कोणता सिनेमा जो लॉ रिलेटेड आहे तो तुम्ही सजेस्ट कराल? मी आता सध्या जो रिसेंटली बघितला तो मामला लीगल नेटफ्लिक्सवर. हा, उत्तम तो मला खूप आवडला. त्यात असं एकदम हे करून ग्लोरिफाय करून किंवा असं तुम्हाला वाटत नाही का लॉ सांगितलं किंवा काय?
तो म्हणजे त्यांनी एकदम फनी मध्ये सांगितलंय. कारण की भारतामध्ये कसं आहे, आता तुम्ही माझ्या जर रील्स पण बघितले असेल तर भारतामध्ये असं सरळ कान टोचलेल्या लोकांना आवडत नाही, सोनाराने कान टोचलेल्या लोकांना आवडतं. त्यांनी फनी वे मध्ये घेतलं, पण खूप छान पिक्चर. माझं असं मत आहे की त्यांनी सर्वांनी तो पिक्चर बघावा. वेब सिरीज. वेब सिरीज. तर तुम्ही बोलताना आता बोलून गेलात की तुम्ही तुमच्या रील्स फनी वेमध्ये बनवता. त्यामागचं कारण काय? कारण का आपण बघतो की खूप सारे जे सोशल मीडियावर जे लॉ रिलेटेड रील्स बनवतात किंवा त्यांचे रील्स एकदम असे पर्टिक्युलरली असतात. हे एक सेक्शन सांगतात, हे कोणत्या रिलेटेड आहे तेवढंच सांगतात, खतम. तर तुम्ही वेगळ्या प्रकारे जे रील बनवतात आणि जे लोकांपर्यंत पोचत आहेत, आता मिलियन्समध्ये तुमचे व्ह्यूज जात आहेत. तुमच्या प्रत्येक व्हिडिओला मध्ये व्ह्यूज असतात. तुमचे बहुतांश व्हिडिओ आता मिलियन्समध्ये जातात. तर ते कसं सुचलं तुम्हाला बनवायचं, किंवा त्याबद्दल काही सांगा. तर फनी वेमध्ये यासाठी व्हिडिओ बनवतो की म्हणजे असं लोकांना कळेल. कारण की भारतातली लोकं जर तुम्ही बघितली तर ते कुठल्या गोष्टी लवकर सिरियसली घेत नाही. तर त्यांना जर असं सिरियसली जर करायचं असेल तर त्या फनी वे सांगितलं तर ते थोडंसं बघतात की अरे काहीतरी नवीन आहे. आणि फनी वेमध्ये मग आपण त्यांना असं कायदा शिकवतो. म्हणून माझे जर तुम्ही रील्स जर मेजॉरिटी बघाल तर त्यामध्ये असं फनी काहीतरी करून मी क्रिएटिव्हिटी करून त्यांना कायदा सांगितले. माझं मेन उद्देश हा त्यांना कायदा माहीत असणं आहे. मला बेसिक कायदा जो प्रत्येकाला माहिती असावा असं अशा म्हणून मी ते फिरकी करून असं विचारतो. अच्छा. तर तुम्ही रील्सच का प्लॅटफॉर्म चूज केलात, जो तुमचं म्हणणं मांडायला, किंवा काय रील्स किंवा फेसबुक, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप कमी वेळ असतो, 15 सेकंद असतात, त्या 15 किंवा 30 सेकंदापर्यंत तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन म्हणजे समोरच्याला समजवायची असते. तर रील्स किंवा या अशा छोट्या माध्यमातूनच का? मला असं वाटतं की लोकांकडे आजकाल वेळ नाही आहे. हां. लोकांना कमी वेळात जास्त नॉलेज पाहिजे. आणि रील्सचा पण क्रायटेरिया जर तुम्ही बघाल तर मला अगोदर माहीत नव्हतं की तो 90 मिनिटाचा आहे, 90 सेकंड्सचा आहे. तर मला अगोदर माहीत नव्हतं. तर मी असं व्हिडिओ बनवायचो तर खूप मोठे व्हिडिओ बनवायचो आणि त्याच्यामधनं ते सांगायचो की कायदा असा तर ते इतके व्ह्यूज नाही द्यायचे आणि ते लोकांना पटकन कळायचं पण नाही. आता हे रील्समध्ये काय झालं की 90 सेकंडच्या आत मला फनी वे पण जे पाहिजे तो तुम्ही फक्त, मी कायदा पण सांगतोय लोकांना. आता जर तुम्ही बघितलं असेल माझा ॲनिमल क्रुएल्टीचा व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये सेक्शन 11, तर असं मी पटकन सांगितलं की कुत्र्याला जर आपण एखाद्या रस्त्यावरच्या मारलं, भटक्या कुत्र्याला, तर आपल्यावरती सेक्शन 11 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. जुन्या कायद्यानुसार IPC 428 आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. असं मी म्हणजे पटकन सांगितलं की लोकांना असं कळेल की आपल्याकडनं आपण एखाद्या कुत्र्याला मारलं, त्यांना माहीत नसतं की हा गुन्हा आहे, पण हा गुन्हा आहे असं ते त्यांना कळतं. फनी वेमध्ये आपण करतो असं. जो तुम्ही म्हटलात की जो तुम्ही रील्स शूट करता किंवा व्हिडिओ शूट करता, तर त्यामध्ये तुम्हाला स्टेज फिअर आणि जो कॅमेरा फिअर असतो त्याच्यामध्ये तुम्ही कसं डील करता? स्टेज फिअर तर माझ्यामध्ये लहानपणापासून मला असं वाटत नाही की माझ्यामध्ये आहे की मी स्टेजला गेलो आणि कुठल्या स्टेजला घाबरलो आहे. तुम्ही मला आता पण कुठल्या पण स्टेजला सोडा आणि सांगा की कुठल्या विषयावरती भाषण द्यायचं आहे किंवा कुठल्या विषयावरती स्पीच द्यायचं आहे, पटकन हे 2 मिनिटात रेडी होईल आणि सांगून टाकेल. मला स्टेज फिअर कधी नव्हतं. कॅमेरा फिअर माझे फक्त सवय नव्हती, पण कॅमेऱ्यात मी कधी घाबरलो याच्या आधी असं मला तरी वाटत नाही. फक्त कॅमेरा अँगल चुकले असतील कारण की तेव्हा इतकं नॉलेज नाही कॅमेऱ्याचं. तर फिअर हा असा शब्द मला तरी वाटत नाही की मला कुठे घाबरलोय मी अशा गोष्टीमध्ये. इन फ्युचर तुम्ही कशा रिलेटेड रील्स बनवणं प्रेफर कराल? माझ्यासाठी ग्राउंड रिॲलिटीवरती, कारण लोकांना जे डे टू डे लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात तर त्यांना ते कायदे माहीत नाही. आपण विदाऊट हेल्मेट गेलो, आता ते मेजॉरिटी वर्गाला माहिती आहे की 500 रुपये फाईन आहे, सेकंड टाईम 1000 रुपये फाईन आहे किंवा अशा असंख्य गोष्टी आहेत. पण जे आपले नॉर्मल जे लॉज आहेत की आपल्याला पोलिसांनी फोन करून बोलवलं किंवा विदाऊट नोटीस आपल्याला बोलवलं, आपल्या कुठले सेक्शन्स आहेत ते लोकांना माहीत नाही. तर ते माझ्या व्हिडिओतनं लोकांना कळतं आहे की आपण कुठे ड्रग्स पिताना जर आपण पकडलं तर आपल्याला किती सेक्शन्स आहे, आपल्याला किती फाईन आहे. कारण की जर आपण बघितलं तर भारतामध्ये लोकांना कायद्याचं नॉलेजच नाही आणि सरकारने असं अज्युम केलं आहे की लोकांना सगळं माहिती आहे. आपण मरीन ड्राईव्हला गेलो, आपण कुठे बसलो आहे किंवा आपण रात्रीचं बसलो आहे, आपल्याला पोलिसांनी बोलतात की इथं रात्रीचं बसू नका. पण ते त्यांना माहितीच नाही की आपण म्हणजे कुठला गुन्हा करतोय किंवा काय करतोय किंवा कुठेही सार्वजनिक स्थळी सिगरेट पिलो, म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण ते त्यांना माहीत नसतं. मग नंतर जेव्हा पोलिस फाईन लावतात तेव्हा त्यांना कळतं की अरे हा गुन्हा आहे. अच्छा. तर माझा फक्त उद्देश हाच असतो की लोकांना आपण जे गुन्हे करतोय डे टू डे लाईफमध्ये, सिग्नल जम्प केला
म्हणजे जे डे टू डे लाईफमध्ये होणारे छोटे मोठे गुन्हे जे नकळत माणसांकडनं घडत घडत आहेत, तर माझा तो फक्त प्रयत्न आहे की ते त्यांना ऍटलीस्ट माहिती पाहिजे की आपण गुन्हा करतोय. कारण की मेजॉरिटी वर्गाला माहितीच नसतं की आपण हा गुन्हा करतोय. त्या रिलेटेड तुम्हाला रील्स आवडेल. तर त्या रिलेटेड म्हणजे जे बेसिक ज्ञान असतं, जे कायद्याचं ज्ञान, जे प्रत्येकाला माहिती असावं ॲटलिस्ट. तर माझा पुढे असा प्रश्न आहे की जे तुमचे रील्स आहेत ते महाराष्ट्रात म्हणा किंवा अगदी भारतात पोचत आहेत, त्याला मिलियन्सवर व्ह्यूज जात आहेत, तर त्यांचे काहीतरी कॉलबॅकच येत असतील किंवा त्याच्याशी त्या रिलेटेड काय करता तुम्ही? किंवा त्यांना मी नंबर दिलेला आहे, माझा पर्सनल नंबर दिलेला आहे. ती त्यांच्या समस्या असतील. बघा, आपण जे कार्यक्रम चालू केला आहे की लोकांच्या समस्या सुटवायसाठी आपण चालू केलेला आहे, तर त्यांना मी माझा पर्सनल नंबर दिला आहे. त्यांना माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे की तुमच्या काही समस्या. आणि आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात मला असं वाटतं कुठला जिल्हा नाही की जिकडून मला फोन आला आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून फोन येतो? जिल्ह्यातनं मला फोन आलेत. आणि ते लोक पण सांगतील तुम्हाला, तुम्ही जर कमेंट्स जर वाचल्या तर लोक पण सांगतील की आम्ही खरंच त्यांच्या ज्युनियरली समस्या सोडवल्या. आणि माहिती नसलं तरी आम्ही त्यांना बोलतो की थोडासा मला वेळ द्या, मी यावरती अभ्यास करतो. कारण की सगळा कायदा एखाद्या व्यक्तीला माहीत असणं पण शक्य नाही. पण मी त्यांच्याकडनं वेळ मागतो की मला थोडासा वेळ द्या, संध्याकाळपर्यंत किंवा उद्याची दुपारपर्यंत. तर मग त्यानुसार मी वाचून अभ्यास करून त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो. असा कोणता फनी कॉल किंवा असं काही शेअर करू शकता का तुम्ही? एखादा आलाय तुमचा जो तुमचा दर्शक वर्ग आहे? फनी कॉल तर येतात, पण त्यांचं प्रेम आहे, त्यावरती मी काय बोलू शकत नाही. कारण की त्यांना असं वाटतं की दादाने ॲटलिस्ट माझा नंबर तरी सेव्ह करून ठेवावा किंवा दादाने मला रिप्लाय द्यावा, दादाने मला बर्थडे विश करावा, हे त्यांचं प्रेम आहे. पण आता मी समोरच्या व्यक्तीला जर ओळखतच नसेल, आता तो मला परभणीवरनं सकाळी फोन आलेला की दादा आज माझा वाढदिवस आहे, तुम्ही मला परत फोन करा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. पण हे त्यांचं प्रेम आहे, ठीक आहे. आता मी काय बोलू शकत नाही यामध्ये. आणि खूप असे मला वाटतं खूप फोन येतात दिवसभरात की दादा प्लीज माझा नंबर सेव्ह करा, नंबर सेव्ह करण्यासाठी. आणि असे मेसेजेस पण खूप आहेत माझ्या फोनमध्ये की दादा प्लीज माझा नंबर तुम्ही सेव्ह करा. त्यांनी तो ऑलरेडी सेव्ह केलेला आहे, पण आता त्यांची इच्छा असेल की माझ्या फोनमध्ये सेव्ह करा. पण मी करतो, माझ्या परीने जितकं होईल तितके नंबर मी सेव्ह करतो. बघा, ते कसं आहे, ते जनतेचं प्रेम आहे शेवटी, त्यात आपण काय बोलू शकत नाही त्यांना. आणि हे प्रेम कमावण्यासाठी खूप वेळ जातो. पैसा कमावता येतो, प्रेम कमावता येत नाही, जनता कमावता येत नाही. आता तुम्ही म्हटलात की तुम्हाला महाराष्ट्रभरातून फोन येतात तुमच्या व्ह्युअर्सचे किंवा तुमच्या जे ऑडियन्स वर्ग आहे त्यांचा, तर तुम्ही त्याच्याशी कसं डील करता? तुमचं जे पर्सनल लाईफ आहे, तुमचं जे पॉलिटिकल लाईफ आहे आणि तुमचं जे लॉ प्रोफेशन आहे, तर तुम्ही ते कसं त्याचं संगमत घडवून आणता? तर मला असं काय वाटत नाही की त्यामध्ये काय वेगळं आहे. कारण की एक माणूस खूप जगून घेतो. आपली आई जर तुम्ही बघाल तर ती स्वयंपाक पण करते, ती काही पैसे तांदळाच्या डब्यात लपवून पण ठेवते, सेव्हिंग पण करते आणि मुलं पण बघते. तर एखाद्या आईकडनं हे संस्कार घेतले पाहिजे आपण की आई जर एवढं करू शकते तर तिचे बाळ आपण का नाही करू शकत, तिची मुलं म्हणून आपण का नाही करू शकत. तर आपल्याला हे सगळं सांभाळता आलंच पाहिजे. ठीक आहे. तर आपण पुढे आता आपल्या पॉडकास्टच्या सेगमेंटकडे वळणार आहोत, जो आहे रॅपिड फायर राऊंड. तर मी तुम्हाला 2 ऑप्शन देईल, त्यामधून तुम्ही एक ऑप्शन चूज करायचा आहे. तर स्टार्ट करूया? चालेल. तर पहिलं रॅपिड फायर आहे तुम्हाला की लिगल प्रॅक्टिस का कॉर्पोरेट प्रॅक्टिस? 0 सेकंड घालवता लिगल प्रॅक्टिस. महाराष्ट्र धर्म का देशधर्म? देशधर्म वाचवायचा असेल तर महाराष्ट्र धर्म, पण महाराष्ट्र धर्म आणि देशधर्मात असेल तर देशधर्म. प्रतिगामी का पुरोगामी, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. पुरोगामी. राजसाहेब का बाळासाहेब? संस्कार बाळासाहेबांचे पण विचार राजसाहेबांचे. दंतकथा का कादंबरी? दंतकथा. लॉ रिलेटेड थोडं येतोय आपण. चेंबर प्रॅक्टिस का लिगल प्रॅक्टिस? जोपर्यंत आपण जो शिकण्याचा कालावधी आहे तोपर्यंत चेंबर प्रॅक्टिस, आणि जोपर्यंत आपण एकदा जर तरबेज झालो तर इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस, पण चेंबरची आपल्याला गरज लागेल. तर त्या रिलेटेड आपण थोडं येऊ. ऑफिस ड्राफ्टिंग का जी कोर्टची पळापळ? कोर्टाची पळापळ. त्यात मजा आहे. तर मला त्याची आवड आहे. आणि त्याच्याशीच निगडीत प्रश्न, मनी का रिस्पेक्ट? रिस्पेक्ट. मनी इम्पॉर्टंट नाही आहे लॉमध्ये. आयुष्यात पैसा महत्त्वाचा नाही माझ्या मते. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आपला, हायकोर्ट का डिस्ट्रिक्ट कोर्ट? हायकोर्ट.